जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज के कुछ खास खबरों पर। राज्य सरकार केंद्र सरकार के रसायन और उर्वरक मंत्रालय के माध्यम से रायगढ़ जिले के मुरूद और रोहा तालुका में फार्मा परियोजनाएं स्थापित कर रही है। अलीबाग में आज स्थानीय और भूमिपुत्र इस परियोजना के खिलाफ आक्रामक हो गए हैं और मोर्चा निकालकर विरोध किया। रोहा मुरूद तालुका में प्रस्तावित बल्क ड्रग परियोजना पर असमंजस के बीच परियोजना से प्रभावित होने वाले किसानों ने आज अलीबाग में जिलाधिकारी कार्यालय में एक मोर्चा निकाला। आंदोलन का नेतृत्व एडवोकेट महेश मोहिते ने किया। साथ ही इस आंदोलन में बड़ी संख्या में महिला किसानों ने भाग लिया। हा जो मोर्चा तो एकमेव मागणीसाठी आहे की या सगळ्या शेतकरी प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित शेतकरी प्रकल्पग्रस्तांना हा MIDCचं संपादनच मुळात नको आहे। कारण संपादनाचा नकाशा जर बघितला तर त्याच्यामध्ये पिकत्या जमिनी आहेत, बागायती जमिनी आहेत, वाड्या वस्त्या घरं या सगळ्यांचा समावेश त्याच्यामुळे त्यांच्या विस्थापनाचा प्रश्न, पिकत्या जमिनी गेल्यानंतर ते त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, हे सगळेच प्रश्न येतील। आणि आपण बघतोय की जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये MIDCने भूसंपादन केलं, जमिनी संपादित केल्या आणि प्रकल्प आला नाही। त्याच्यामुळे शेती गेली, लोकांना ना रोजगार मिळाला आणि लोक देशोधडीला लागली, अशी सगळी परिस्थिती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे या परिस्थितीची जाणीव या लोकांना करून झाल्यामुळे मुळातच हा MIDC संपादन झालं नाही तर पुढचे प्रश्न उद्भवणार नाही असं त्यांचं नाही। हे आंदोलन हे एक प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे। याच्यामध्ये गावातला प्रत्येक घरातला एक व्यक्ती अशा पद्धतीचे हे आंदोलन आहे, तरी इतक्या मोठ्या प्रमाणाचं आंदोलन झालं। निश्चितपणाने आता या सगळ्या विषयामध्ये ज्या नेत्यांशी आम्ही यापूर्वी चर्चा केली होती सकारात्मक, त्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करू की आपली यापूर्वीची भूमिका जी होती की आम्हाला प्रकल्प नको आहेत, आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत, तर त्याच पद्धतीची भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही निश्चितपणाने। बहुजन क्रांति मोर्चा ने वर्धा में RSS के खिलाफ सड़क पर प्रदर्शन का आह्वान किया है। RSS का आदिवासी विरोधी और बहुजन विरोधी एजेंडा के प्रति अपना विरोध दिखाया है। शिवाजी महाराज चौक से विरोध प्रदर्शन किया गया और मोर्चा बजाज चौक के रास्ते अंबेडकर चौक पहुंचा। साथ ही इस मौके पर नारेबाजी और घोषणाबाजी की गई। संविधान के सम्मान में देश की जनता भूखी है, आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। बहुजन क्रांति मोर्चा का भारत। मोताला नगर पंचायत में 2 साल से दिव्यांग का जो 5% निधि आता है वो आज तक भी दिव्यांगों को नहीं मिला है। इस वजह से आज मोताला नगर पंचायत में दिव्यांगों का प्रहार अपंग क्रांति की ओर से नींद निकालो आंदोलन किया गया। इस नगर पंचायत की CO विभा वराडे, जो कि महीने में सिर्फ 1-2 बार आती है, ऐसा यहाँ के निवासी नागरिक बताते हैं। ऐसे कर्मचारियों के ऊपर प्रशासन ने जल्द से जल्द कार्रवाई की जानी चाहिए। ऐसी मांग को लेकर प्रहार अपंग क्रांति के कार्यकर्ताओं ने बताया। नगर पंचायत में मौजूद है, यहाँ पर दिव्यांग बांधव नींद निकालो आंदोलन कर रहे हैं। हमारे साथ प्रहार अपंग क्रांति के जिला उपाध्यक्ष है, उनसे हम सीधा बात करेंगे। आज हम सब दिव्यांग लोग प्रहार अपंग क्रांति आंदोलन संगठन के वती से यहाँ पे मोतला नगर पंचायत में सोजाव आंदोलन कर रहे हैं, क्योंकि दिव्यांग बांधव ने ये नगर पंचायत को 2 साल से बारंबार निवेदन दिए। 2 साल से इनके तरफ हमारा दिव्यांग का जो 5% निधि रहता है वो अभी तक इन्होंने बांटा नहीं, और इनके जो लेखी आश्वासन है इस पर भी कोई कार्रवाई अभी तक उन्होंने की नहीं। तो हमने 21 तारीख को इनको एक विज्ञापन सौंपा था कि उस पर हमने उनको अल्टीमेट दिया था कि हमारा 31 तारीख तक कभी आंदोलन 31 तारीख तक हमारे मांगे पूरे नहीं हुआ है, तो हम यहाँ पे सोजाव आंदोलन, झोंका काढ़ो आंदोलन करेंगे, और जब तक हमारा मांगे पूर्ण नहीं होते तब तक हम ये आंदोलन शुरू रखेंगे। यहाँ पर अपंग क्रांति के राजेशपुरी जिला उपाध्यक्ष है, जो कि यहाँ से 2 घंटों से लगातार नींद निकालो आंदोलन कर रहे हैं। यहाँ पर कोई कर्मचारी और अधिकारी मौजूद नहीं है। यहाँ की जो CO मैडम है, ये महीने में कितनी बार आती है?
यहाँ पे तो हमको ऐसा मालूम गिरता है कि महीने में वो मैडम यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा 8 दिन आती है और 20-22 दिन तो छुट्टी पे रहती है मैडम। इन्होंने हमारे को 2 बार मीटिंग लगाई, 2 बार की मीटिंग में कोई अर्थ नहीं निकला। भगेंगे, देखेंगे, करेंगे और हमारे पास निधि नहीं है। तो हमारा जो 5% निधि है, 95% निधि आप खर्चा करो, पर 5% तो हमारा, तो वो भी इनके पास नहीं है। तो फिर ये क्या है? ये सब गफला दिख रहा है। सेवा हमी कायदे से इन पे कार्रवाई करो और दिव्यांग कायदे से इन पे कार्रवाई करो, ये हमारी मांग है। कोल्हापुर जिला शिरोल तहसील नंदनी गांव में भारतीय बौद्ध महासभा की ओर से 10 दिन का युवा शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में केंद्रीय शिक्षक शिवम संबोधि सोन कामले तथा संतोष कामले ने युवाओं के लिए ऐसे शिविर लेने का आह्वान किया। इस वक्त शीतल कामले, रितेश कामले, बबन कामले, अमित कामले, रविंद्र तगारे तथा अन्य मान्यवर मौजूद थे। सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांना 55. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोल्हापूर आणि शिरोळ तालुका अंतर्गत नांदणी या गावामध्ये आम्ही युवक श्रावणी शिबिर आयोजित केलं होतं। त्या युवक श्रावणी शिबिराला भारतीय बौद्ध महासभेचे भिक्खू संघाचे महासचिव आदरणीय पूज्य सुमेधजी हे आपल्याला या ठिकाणी लाभले होते। त्याचबरोबर केंद्रीय शिक्षक म्हणून सोन कांबळे गुरुजी आपल्याला लाभले। या 10 दिवसीय शिबिर नांदणी या ठिकाणी संपन्न झालं। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये नांदणी ग्रामस्थांनी बौद्ध समाज सेवा संघ नांदणी गाव तसेच आसपासचे जी गावं आहेत त्या गावांनी यासाठी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि हे शिबिर यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। हे शिबिर घेण्याचं प्रयोजन असं आहे की आपला जो तालुक्यातला जो युवक आहे तो युवक योग्य मार्गावर गेलं पाहिजे, त्यांना शिक्षणाचं पालन केलं पाहिजे आणि आपलं आयुष्य त्यांना सुखात समाधानानं जीवन जगलं पाहिजे। म्हणून मी आवाहन करतो सर्व युवकांना की भारतीय बौद्ध महासभेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, तसेच समता सैनिक दलामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। मी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष संतोष भुईकर तसेच माझी सगळी टीम या सगळ्या टीमनं हे अतिशय यशस्वीरित्या हे शिबिर पार पडलेलं आहे। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट इस अंतर्राष्ट्रीय संघ की द्विवार्षिक धम्मा परिषद का आयोजन थाईलैंड के बैंकॉक शहर में किया गया है, जहां 128 देश के प्रतिनिधियों ने हिस्सा लिया है। इसमें भारत से दी बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आम्बेडकर, चंद्रपुर के कैलाश ढेंगले ने प्रतिनिधित्व किया है। द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया चंद्रपुर की ओर से धम्मा परिषद में उपस्थित रहकर वापस आए हुए कैलाश ढेंगले तथा अन्य मान्यवरों का स्वागत समारोह कार्यक्रम चंद्रपुर में संपन्न हुआ। भारतीय बौद्ध महासभेचा थायलंडला जी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनची जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक कैलाश ढेंगळे सर
सरांच्यासोबत गेले होते. भारतामधून आणखी 2 गेले होते. एक आपले दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष शशिकांत जाधव सर आणि नंदुरबारचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनिल रामोशी हे गेले होते. आणि तिथली परिषद त्यांनी जे वर्तन केलं त्याप्रमाणे राजरत्न सर करीत असलेले प्रयत्न की भारतामधील बौद्धासाठी स्वतंत्र अशी आर्थिक आणि शैक्षणिक व्यवस्था निर्माण करायची, त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि ते सुरू राहतील. परंतु आपण WFBला आता नव्याने जोडला, त्याच्यामुळे आपल्यामध्ये त्यांच्या संपर्काच्या काही ज्या त्रुट्या आहेत त्या हळूहळू निस्तरतील. परंतु आपलं जे स्वप्न आहे की बौद्धांचं भारतामधील स्वतंत्र आर्थिक व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्था निर्माण करायची, त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालले आहेत आणि त्याच्यामध्ये यश आहे. राष्ट्रीय बौद्ध संघ WFB की अंतर्राष्ट्रीय सभा जो 72वीं है वो बैंकॉक के थाईलैंड में संपन्न हुई, जहां प्रतिनिधित्व करने के लिए बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के चेयरमैन राजरत्न अम्बेडकर साहब को निमंत्रित किया गया. साथ में मुझे भी उनके साथ वहाँ अपने जिले का प्रतिनिधित्व करने का मौका मिला. यह सभा हर 2 साल के बाद होती है और उनके उद्देश्य है कि सभी बौद्ध राष्ट्रों में अपने तरफ से यानी उस संगठन के तरफ से शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक किस तरह से विकास हो, इस पर चर्चा होती है और उसी के लिए वो एक दूसरे को मदद करते हैं. और हम उनके कार्य को अर्थात डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने 1950 में उनके साथ हमें जोड़ा था, उनके कार्य में हम सहयोग करते हैं और यह कारवा अभी दिन ब दिन आगे बढ़ते जा रहा है, जिसका नेतृत्व आदरणीय राजरत्न आम्बेडकर साहब कर रहे हैं. सोसायटी ऑफ इंडिया तर्फे 3रे अधिवेशन जम्मूला जे झालेले होते त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करायला झाडे सर, कातकर सर आणि वनकर सर हे तिथे त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यांचं मार्गदर्शन आज आम्हाला इथे 30 ऑक्टोबर 2022ला मानवता बुद्ध विकासामध्ये लाभलेलं आहे. आणि त्यांनी तिथे 23 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर या 3 दिवसीय प्रशिक्षणामध्ये जे काही त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे ते मार्गदर्शन त्यांनी आम्हाला थोडक्यात 3 दिवसाचं मार्गदर्शन थोडक्यात त्यांनी आम्हाला इथे दिलेलं आहे. आणि ते ऐकून मला खूप छान वाटलं आणि मलाही असं वाटलं की जेणेकरून त्यांना जसा भाग घ्यायला मिळाला तसा मलाही जर संधी मिळाली तर. कोल्हापुर जिला होटल सयाजी यहाँ 13 नवंबर को ग्रामीण ग्लैमेटर मिस्टर और मिसेस महाराष्ट्र 2022 की सौंदर्य स्पर्धा होने जा रही है. इस बात की जानकारी समता वाकड़े ने पत्र परिषद में दी. इस वक्त अभिनेता मिलिंद गुनाजी, शमा देशपांडे, सुहास खमकर, आकाश कोरगांवकर, सजनी श्रीवास्तव, फेमिना मिस इंडिया मिताली धूत मौजूद होंगे. इसमें 50 स्पर्धक शामिल किए हैं. पत्र परिषद में दीप्ति वाकड़े, पूजा कामले, कुलदीप पवार मौजूद थे. मतलब इस इवेंट को ऑर्गेनाइज कर रही हूँ. ग्लैमेटर मिस्टर मिस एंड मिसेस महाराष्ट्र 2022 जो 13 नवंबर को सयाजी होटल में किया जा रहा है, जिसमें 50 बच्चे पार्टिसिपेट कर रहे हैं इस इवेंट में, जिनकी ग्रूमिंग सोनिया मेहर कर रही है. और इसके प्रमुख जो गेस्ट हैं मिलिंद गुनाजी सर है, समा देशपांडे मैडम है, मिताली धुत है जो फेमिना मिस इंडिया रह चुकी हैं. हमारे प्रोडक्शन हाउस से जो जुड़े हैं सजनी श्रीवास्तव मैडम हैं जो यहाँ पर एज अ गेस्ट रहेंगे. उसके साथ साथ कोल्हापुर के भी काफ़ी मेन गेस्ट हैं जो उस प्रोग्राम के दौरान आएंगे. और यहाँ पे जो इस कार्यक्रम का जो मोटो है, इस इवेंट का जो मोटो है कि बच्चों को प्लेटफॉर्म देना है. सिर्फ प्लेटफॉर्म उस रैंप तक ही नहीं है, आगे भी उनको कहीं ना कहीं प्लेटफॉर्म देना है प्रोडक्शन हाउस में, उनके टैलेंट को आगे बढ़ाना है. और इसके अलावा जो हमारे मेरे दूसरे पार्टनर हैं EAL जो समता वाकड़े है, वो आपको आगे की डिटेल्स बताएं. तर माझं नाव समता वाकड़े आणि मी माझा एक बिझनेस आहे मुंबईमध्ये EAL एव्हरीथिंग अबाउट लर्निंग या नावाने. आणि त्याच्यामध्ये आम्ही पेपर बॅग्स आणि कॉरिगेटेड बॉक्सेस हे मॅन्युफॅक्चर करतो. आणि आमचा जो स्टाफ आहे तो दिव्यांग आहे. आमच्याकडे जेवढा पण स्टाफ आहे तो फिजिकली हँडिकॅप इंडिव्हिज्युअल्स आहे. तर या शोमध्ये म्हणजे आम्ही दोघी जेव्हा एकत्र आलो तर आमचा मेन उद्देश होतं
म्हणजे माझा मेन उद्देश होता त्यांच्यासोबत जोडण्याचा की दिव्यांग मुलांच्याकडे फोकस आणणं. सो म्हणून आम्ही दोघांनी मिळून हा शो आयोजित करायचं ठरवलं. आणि कोल्हापूर का तर जेवढे पण कोल्हापूरचे लोक आहेत त्यांना मुंबई किंवा पुण्याला जायला लागतं शोमध्ये पार्टिसिपेट करायला, तर तोच संधी आम्ही या सिटीमध्ये घेऊन येतोय. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. रायगढ़ जिले के राज्य उद्योग मंत्री एवं संरक्षण मंत्री उदय सामंत ने आज रायगढ़ जिले का दौरा किया और उन्होंने अलीबाग में जनता दरबार में जनता की समस्याओं का समाधान किया. सामंत ने इस मौके पर कहा कि जनता दरबार का आयोजन लोगों के सवालों और समस्याओं का तुरंत न्याय करने के लिए किया गया है. इस वक्त विधायक भरत गोगावले, विधायक महेंद्र दलवी, विधायक महेंद्र थोरवे इस अवसर पर मौजूद थे. रायगढ़ जिले के विभिन्न हिस्सों से बड़ी संख्या में नागरिक और प्रशासनिक अधिकारी जनता दरबार में मौजूद थे. शेवटी महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचे प्रमुख म्हणून राज्य ठाकरे काम करत आहेत. त्यांनी त्यांची जी भूमिका घेतलेली आहे ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. परंतु मी तारखेनिहाय स्वतः राज ठाकरे साहेबांना भेटणार आहे की उद्योग विभागामार्फत कशा पद्धतीनं प्रयत्न झाले होते नव्हते, तारखा काय आहेत, कशा पद्धतीनं प्रकल्प कधी गेलेले आहेत, हे मी स्वतः राजसाहेबांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे, दाखवणार देखील आहे. परंतु त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन सरकार म्हणून आम्ही करणं देखील आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. शेवटी बेरोजगारी दूर करणं हा त्यांच्यासमोरचाच नाही तर आमच्या सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांची मांडलेली ती भूमिका आहे, तर त्याचा विचार आम्ही योग्य तो करू. परंतु प्रकल्प गेले म्हणून जे एक महिना जी काही बोंबाबोंब चालू आहे, मी जसं मगाशी सांगितलं की अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट येतात तसं मेगा खोटं बोलणं सध्या चालू आहे. म्हणजे स्वतःच्या हातामध्ये एकही कागदपत्र नसताना फक्त खोटं बोलायचं आणि मी जे 3 प्रश्न विचारलेले आहेत त्याचं उत्तर नसल्यामुळं युवा पिढीला डायव्हर्ट करायचं यासाठी फक्त या पत्रकार परिषद चालू आहे. मी आज देखील पुन्हा एकदा ते 3 प्रश्न विचारतो की वेदांता ज्यावेळी परत गेला त्याच्या अगोदर शिंदे सरकार याच्या अगोदर हायपॉवर कमिटीची मिटिंग झाली होती का? कॅबिनेट सब मिटिंग 14 महिने न होण्याचं कारण काय? आणि एअरबसच्या बाबतीमध्ये साधं अक्षर जरी पत्रव्यवहार डिफेन्सला किंवा सेंट्रलला केला असेल तर त्याचा पुरावा पाहिजे. आणि कालचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की 5 जुलैला आपल्याच सगळ्यांच्या माध्यमातून एक बातमी प्रसिद्ध झाली होती आणि ती खरी होती. त्याचा रेकॉर्ड देखील माझ्याकडे आहे की राजनाथ सिंह साहेबांनी सॅफ्रॉनच्या संदर्भामध्ये एक मिटिंग घेतली आणि त्याच्या सीओनी तो प्रकल्प हैदराबादला करण्याचा निर्णय घेतला. आता जे 5/7/2022ला पब्लिश झालेला आहे त्याच्यावर शंका उपस्थित करायची आणि तो देखील प्रकल्प गेला असं सांगायचं हे दादांत खोटं आहे. त्याचा देखील एकही अर्ज हा आमच्याकडे उद्योग विभागाकडे नव्हता. परंतु आज केंद्र शासनानं 1600 कोटी रुपयाच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. त्याचा काय टाईप आहे, कशा पद्धतीचे प्रकल्प आहेत ते सविस्तर उद्या मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहे. बारामती तालुका के फलटन बारामती गांव की सड़कों की स्थिति अच्छी नहीं है. सड़कों पर गड्ढों की वजह से हादसों की संख्या बढ़ रही है. कुछ लोगों को आर्थिक नुकसान हुआ है और अधिकारियों से पूछा जाने के बावजूद देखने में आ रहा है कि अधिकारी एक दूसरे पर बात टाल रहे हैं. हे आता चांगला रोड होता इथं, हे पावसामुळे झालंय आणि पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेत. काय त्यामुळे काय झालंय करते रिपेअर आता. दादा तर सत्य दादा ऍक्टिव्ह दादा होते त्यावेळेला काय आतापर्यंत राहिलेच नसतं. काय दादा पाहिजे होते इंजिनियरला झाडाझडती करून आता करून टाकलं. दादा ज्या बी रस्त्यात जातात तिथं रस्ता काय दिसला असा बेकार की लगेचच इंजिनियरला बोलून करतात.
किंवा दुसऱ्या वेळेला जर गेले की तुम्हाला सांगितलं तुम्ही काय केलं नाही असे दादांचं. वी वॉन्ट ॲक्टिव्ह मिनिस्टर. 1 लाख रुपये झाले. वेळ किती गेला तुमचा? रात गेली अख्खी इथं 8 दिवस गेला. कधी झाले हे? रात्री किती वाजता? 11 वाजल्यापासून इथेच आहे. जेवण वगैरे काय जेवण आहे इथं, काय इथं? पिंपरी चिंचवड़ में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाड़ी की राष्ट्रीय बैठक संपन्न हुई। इस अवसर पर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ने पत्रकार परिषद ली। इसमें पूर्व नगर सेविका चंद्रकांता सोनकांबले की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद पर चुना गया। साथ ही महिलाओं को उपाध्यक्ष पद, सचिव पद, संगठक सचिव पद पर चुना गया। इस वक्त महिला आघाड़ी वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता आठवले, जगदीश गायकवाड़ तथा अन्य मान्यवर मौजूद थे। तर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी झाली आणि माजी नगरसेविका रिपब्लिकन पक्षाच्या विधानसभेच्या मागच्या उमेदवार आणि आंबेडकरी चळवळीमध्ये ॲक्टिव्ह असणाऱ्या कार्यकर्त्या चंद्रकांता सोनकांबळे यांची महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अभयाताई सोनवणे यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि आज जवळजवळ 30 महिलांना उपाध्यक्षपद, सचिवपद, संघटन सचिवपद, संघटकपद, सहसचिवपद अशा पद्धतीची पदं जी आहे ही पदं त्यांना देण्यात आलेली आहे आणि गाव त्या ठिकाणी महिला शाखा, रिपब्लिकन पक्षाची गाव तेथे महिला शाखा, RPIची शाखा तिथे महिलाच्या शाखा अशा पद्धतीचा आदेश आपण दिलेला आहे आणि महिलांनी एक रचनात्मक अशा पद्धतीचं काम करावं। महिलांनी ज्या महिलांच्या अडचणी आहेत त्या महिलांच्या अडचणी आमच्यापर्यंत आणाव्यात आणि आता महिलांनी सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे। त्याशिवाय आपला जो उद्धार आहे किंवा कल्याण आहे ते होणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी तर महिलांच्यासाठी जे हिंदू कोड बिल होतं, हिंदू कोड बिल त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडलं होतं लॉ मिनिस्टर असताना आणि पार्लमेंटमध्ये ते जे बिल आहे ते बिल हे त्या ठिकाणी अल्पमतामध्ये गेलं आणि महिलांना न्याय देणारं बिल। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए JBM इंडिया न्यूज।